छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। गेले 53 वर्ष कराड शहरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि संपूर्ण कराड शहर तालुका या भागातील सगळ्या गावांमधनं ही आपली पारंपरिक शिवजयंती आहे ती साजरी केली जाते। कराडकर त्या शिवजयंतीला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात। प्रत्येक मंडळ आपल्या आपल्या ठिकाणी डेकोरेशन चांगल्या पद्धतीने करत असतं आणि शिस्तीत असतं। हे कुठेही कायद्याचा उल्लंघन न करता त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होत असते। गेले अनेक वर्ष मोठी शिवजयंती म्हणून संपूर्ण राज्यात महाराष्ट्रात कराडची शिवजयंती गाजती आहे। अनेक भागातून लोक बघायसाठी येत असतात। त्यामुळे पहिल्यांदा पाटील साहेब पहिल्यांदाच बघत असतील, अनुभवी तुम्हाला चांगला अनुभव की शिवजयंती कशी असते आणि किती शिस्त असते आणि टाईम आम्ही पाळतो। फक्त आम्हीच टाईम पाळतो, अनेक ठिकाणी टाईम पाळला जात नाही। तर माझं आव्हान आहे आता सगळ्या कराडकरांना की उद्याच्या शिवजयंतीत तर आपण सहभागी आहात। उद्याला सगळ्या मंडळ प्रतिष्ठापना करणाऱ्या आपापल्या मंडळात प्रतिष्ठापना जायचं आहेच। तालुक्यामध्येचा प्रतिष्ठापना उद्याला होणार। तालुक्यामधल्या शिवजयंतीची मिरवणूक उद्याला संध्याकाळी अधिक मलकापूर वगैरे सगळीकडेच उद्याला संध्याकाळी 6 वाजता निघणार आणि परवा दिवशीच्या मिरवणुकीत संपूर्ण तालुका सहभागी होणार। आपणही आपल्या या मिरवणुकीत सहभागी व्हावं। आपले मित्र परिवार आपला जे काय आपले नातलं आणि आपापल्या घरातील महिला ज्या ठिकाणी मिरवणुकीत चांगल्या पद्धतीने असतात त्या ठिकाणी शिस्तीने राबली आहे। आपण गेले अनेक वर्ष महिलांचा सहभाग यामध्ये घेत असतो, पण यावर्षी आपल्याला आणखी जास्त सहभाग महिलांचा पाहिजे। तर आपण सगळ्यांनी आपापल्या घरातील महिला उद्याच्या परवा दिवशीच्या मिरवणुकीत संध्याकाळी 6 वाजता पंढरीच्या मार्गावर निघणार आहे त्या ठिकाणी सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी आजच्या दिवसात सांगतो। आणि मी पाटील साहेबांचे आणि या चौकातील सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी आला। पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्तानं एकत्र जमलेलो आहोत। या ठिकाणी आपले कराड शहरातील सर्व शिवजयंती प्रेमी, त्यामध्ये हिंदू एकता असतील, बजरंग दल असतील, मला बाकीची काय माहिती नाही, बरेच आपले सगळे आपले हिंदू समाजाचे सर्व जमलेले आपले शिवप्रेमी सर्वांना मी या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो सुरुवातीला। त्याचबरोबर आज या ठिकाणी माहिती आहे की आपल्याला पारंपरिक शिवजयंती उद्या असते, पण परवा दिवशी आपली 10 तारखेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आता अण्णांनी सांगितलं की ते 53 वर्षापासून आपली शिवजयंती या ठिकाणी साजरी होते। हा फार मोठा योगायोग आहे आणि मी तर माझं भाग्य समजतो की मला या ठिकाणी शिवजयंतीला येण्याचं आणि बंदोबस्त लावण्याचं नियोजन करण्याचं मला या ठिकाणी भाग्य लाभलं। मी सातारला सुद्धा होतो, सातारला सुद्धा शिवजयंती चांगल्या पद्धतीने व्हायची, पण कराडची शिवजयंती ही अगदी नावाजलेली आहे ती मला यावर्षी बघायला मिळणार आहे त्यासाठी आणि त्याचं नियोजन करण्याचं भाग्यही मला मिळालेलं आहे। आता या ठिकाणी जेवढे शिवप्रेमी जमलेले आहेत त्यांनी शांततेच्या मार्गानं आणि कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं एक चांगली सोजवळ मिरवणूक आपल्याकडून निघावी आणि आमच्याकडून तुम्हाला सर्व ते सहकार्य 100% राहील। पोलीस दलाकडून 100% सहकार्य राहील याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि एकदा शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलोत्तंस, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीष्ठ छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हिंदू एकता आंदोलन आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होत आहे।
त्यासाठी आपल्या कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे संघटनेच्या वतीनं। आमची ही शिवजयंती अतिशय बघण्यासारखी असते। आज या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली, उद्या संपूर्ण कराड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता महिलांची दुचाकीवरून मिरवणूक छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड येथून सुरुवात होईल आणि मेन रोड, चावडी चौक, आझाद चौक अशी ती कृष्णाबाईच्या घाटावर त्याची समाप्ती होईल। त्या ठिकाणी महाआरती होईल असा कार्यक्रम आहे। त्यासाठी सर्वांनी तिथं उपस्थित राहावे। सर्व महिलांनी आपापल्या घरातल्या महिलांना त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावे। त्याचप्रमाणे 10 तारखेला जे आपलं मुख्य आकर्षण असते दरबार मिरवणूक, त्या दरबार मिरवणुकीमध्ये घोडेस्वार, चित्ररथ, वारकरी संप्रदाय, धनगरी ताशा, ढोल अशी अत्यंत शोभनीय अशी मिरवणूक सायंकाळी 5 वाजता पांढरीच्या मारुती येथून निघणार आहे। तरी त्या मिरवणुकीमध्ये कराड शहरातील व परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमींनी उपस्थित राहावं, महिलांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी हिंदू एकता अंगणाच्या वतीनं करीत आहे। आणि पाटील साहेबांना तेवढं आश्वासन देतो की कुठल्याही प्रकारे आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणार नाही, अतिशय शांततेने मिरवणूक पार पडेल। आपल्याला आम्हाला सहकार्य मिळावं। आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व शिवप्रेमी मावळे आणि कराड शहरातील व्यापारी या ठिकाणी उपस्थित राहिले। नंदकुमार बटाणे, नितीन शहा, पाटील साहेब आणि इतर सर्व सगळ्यांची नावं मला माहीत आहेत। सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच नगर परिषद वगैरे यांनी जे सहकार्य केलं त्यांचंही मी सर्वांचा आभार मानतो। पत्रकार यांचाही मी आभार मानतो। आणि आजची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपला। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।